नमस्कार, मी प्रभेरी. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन मोठा आदेश या ठिकाणी देण्यात आला आहे. बघा, नवीन मोठा आदेश आहे. आता हा आदेश काय, नवीन निर्णय काय, त्याची आपण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर पाहू शकता बघा, बहिणींना मोठी खुशखबर. आता बहिणींना मोठी खुशखबर काय, त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, आता पैसे फक्त SBIमध्येच, म्हणजेच पैसे फक्त SBIमध्येच येणार आहेत का, दुसऱ्या कुठल्याही बँक चालणार नाही का, ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच कोणकोणते बँक चालणार आहे, म्हणजेच SBI, बँक ऑफ बडोदा किंवा पोस्टाचं खातं, कोणकोणत्या बँकेचं खातं चालणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच दोन महत्त्वाची कामं आहेत, तुम्हाला ती करावी लागतील. जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला आता यापुढे जे काही पैसे तुमचे बंद होऊन जाणार. आता हे महत्त्वाची कामं कोणती ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच एक एक करून संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत लगेच शेअर करून टाका आणि तुमचे नातेवाईक असतील तर त्यांच्यापर्यंत पण लगेच शेअर करून टाका, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचला पाहिजे. बघा, जर आज आपण पाहिलं तर यूट्यूबवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि तुम्हाला दररोजच त्या ठिकाणी माहिती सांगितली जाते की आज पैसे त्या ठिकाणी येणार, उद्या येणार, परवा येणार, ठीक आहे. परंतु आता ह्या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत ते केव्हा येणार आहेत त्या संदर्भाचीच खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच तुमचे जे काही पैसे आहेत ते कधी येणार याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि नवीन मोठा आदेश या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. आता हा जो काही आदेश आहे, हा जो काही निर्णय आहे तो महिलांसाठी धक्कादायक आहे. अतिशय धक्कादायक निर्णय या ठिकाणी असू शकतो जर तो निर्णय आपण बघितला तर. आता हा निर्णय काय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच एक एक करून संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी टॉपिक वाईज पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच हा जो काही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, नवीन मोठा आदेश काय देण्यात आला आहे, बहिणींना मोठी खुशखबर काय, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, पहिलीच कमेंट या ठिकाणी आहे अर्चनाताई नाईक यांची. बघा, भगिनींची कमेंट आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, नमस्कार दादा, तुम्ही खरंच छान माहिती देता. मी तुमचा खूप खूप आभारी आहे अर्चनाताई. काही चॅनलवर काय काय सांगतात, आम्हाला लाडकी बहीणचे पैसे मिळणार आहेत की नाही ते सांगा ना. मी मुंबईत राहते, किती महागाई झाली आहे, प्लीज दादा कधीपर्यंत पैसे येणार आहेत, धन्यवाद. तर बघा, त्यासाठीच बघा, मी जर पाहिलं तर सर्वच महिलांना ह्या ठिकाणी जो काय आता पुढचा हप्ता आहे तर त्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. आता बघा, हा जो काय हप्ता आहे तुम्हाला किती रुपयांचा मिळणार ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासोबतच हा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर बघा, लगेच आपण सुरुवात करूया. सर्वांनी लक्ष द्या. बघा, सर्व माता भगिनींनी या ठिकाणी लक्षात घ्या. पहिलं म्हणजे तुमचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच येणार आहे. त्याचं कारण काय, बघा, 5 डिसेंबरला शपथविधी आहे. नवीन सरकारचा शपथविधी जो आहे, शपथविधी, तर हा 5 डिसेंबरला ह्या ठिकाणी आयोजित केला जातो आहे शपथविधी. आता ह्यासाठी कार्यक्रम जो आहे तो जोरात त्या ठिकाणी सुरू झाला आहे. शपथविधीची जी काही तयारी असते ती त्या ठिकाणी तयारी पूर्ण त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. आजची 2 तारीख होती, 2 तारीख संपली आहे, उद्या 3 तारीख आहे. म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवसांमध्ये या ठिकाणी शपथविधी जो आहे तो पूर्ण होणार आहे, ठीक आहे. आता शपथविधी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पैसे येणं शक्यच नाही, हे तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिअरली सांगून टाकतो आहे. तुम्हाला जर सांगितलं जात असेल आज मिळणार, उद्या मिळणार, तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण शपथविधी झाल्याशिवाय पैसे मिळणार नाही. कारण खात्यालाच अजून मंत्री नाही. महिला व बालविकास विभाग जो आहे त्याला त्या ठिकाणी मंत्री नाहीत, त्यासोबतच अर्थ खात्याला मंत्री नाहीत. आपण जर पाहिलं तर प्रभारी जे काही सरकार आहे, म्हणजेच काळजीवाहू सरकार त्या ठिकाणी कार्यभार चालवत आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचा निधी वगैरे त्या ठिकाणी दिला जात नाही. परंतु आता या ठिकाणी जे काही नवीन सरकार आहे ते शपथविधी झाल्यानंतर नव्याने त्या ठिकाणी मंत्रिमंडळ जे आहे ते वाटप होईल आणि त्यावेळेस महिला व बालविकास विभागाला मंत्री महोदय मिळतील, त्यासोबतच अर्थ खात्याला त्या ठिकाणी मंत्री मिळतील. त्यांच्यामार्फत महिला व बालविकास विभागाला निधी पाठवला जाईल, तो निधी तुमच्या अकाउंटला येईल. पैसे येणार का, तर हो, पैसे तुम्हाला येणार आहेत. किती रुपये येतील, बघा, पहिला हप्ता तुम्हाला त्याची खात्रीशीर गॅरंटी देतो, 1500 रुपये तुम्हाला येणारच आहेत. 1500 रुपये तुम्हाला येणारच आहेत. सर्व महिलांनी लक्षात घ्या, सर्वांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, या ठिकाणी काय म्हटलेले ताईंनी, तुम्ही खरंच छान माहिती देता, तर मी तुम्हाला खरोखर जी माहिती आहे तीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, मीही तुम्हाला सांगू शकलो असतो 2100 रुपये येतील,
परंतु ह्या ठिकाणी लक्षात घ्या, त्यासाठी काही गोष्टी असतात त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. सरकारी कामकाज आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, बजेटमध्ये आत्तापर्यंत 1500 रुपयांच्या प्रमाणेच त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. 2100 रुपयांप्रमाणे तरतूद केलेली नाही, त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. क्लिअरली जे काही खरं आहे ते तुम्हाला सांगतोय. सत्य हे कटू असतं, परंतु ते सत्यच असतं, ते कधीही बदलत नसतं. ते तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकतोय, 1500 रुपयेच तुम्हाला येतील. जर 2100 रुपयांचा निर्णय झाला तर त्यानंतर त्या ठिकाणी 2100 रुपये येतील, परंतु 1500 रुपयेच येण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळते. हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जो काही आपला अर्थसंकल्प बजेट मांडला जाऊ शकतो, तर त्यामध्ये 2100 रुपये देण्यासंदर्भाची जर चर्चा झाली तर ती देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व माता भगिनींना मी विनंती करत असतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा, तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते आणि मी ती देतच राहणार आहे. कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाही. अर्चनाताई, तुमचं खूप खूप आभार मानतो. त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा आभार मानतो. तुमचा आपल्या चॅनलला त्या ठिकाणी चांगला सपोर्ट आहे. पाहू शकता बघा, त्यांना रिप्लाय देखील मी दिलेला आहे. आभारी आहेत, कारण त्या आपल्या चॅनलचा दररोज व्हिडिओ पाहत असतात आणि नेहमीच त्यांची कमेंट ही चांगल्या पद्धतीचीच असते. त्यासाठी मी त्यांना त्या ठिकाणी उत्तर देखील देत असतो. आणि अजूनही कुणाला काही शंका असतील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा, बहिणींसाठी खुशखबर काय, तर तुमचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच येणार आहे. कारण 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. शपथविधी झाला की नंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये त्या बैठकीत नक्कीच निर्णय होईल की तुमचा हप्ता केव्हा पाठवायचा. ठीक आहे, आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी येणारच आहे. डिसेंबर महिना सुरूच आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची अपडेट आहे SBIच्याच खात्यात पैसे येणार त्या संदर्भात. तर बघा, दुसऱ्या पद्धतीची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहतो. पाहू शकता बघा, प्रियंका धोत्रे या ताईंनी पण विचारलं होतं पैसे कधी येणार आहेत आमचे दादा, प्लीज सांगा ना. तर मी तुम्हाला सांगून टाकतो, पैसे याच महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्येच येणार आहेत. ठीक आहे, डिसेंबरमध्येच तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही आहे. फक्त पैसे येण्यासाठी खात्याला मंत्री नाही आहेत. ते मंत्री आता ह्या ठिकाणी 5 डिसेंबरला मंत्री महोदयांची शपथविधी होईल. त्यामध्ये किती मंत्री शपथ घेतात, कोणतं खातं कोणाकडे जातं ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तरी आपल्याला एक अपेक्षा आहे किंवा एक त्या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे की महिला व बालविकास खातं जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी अदितीजी तटकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. कारण त्यांनीच लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि त्या योजनेमुळेच महायुतीला भरघोस त्या ठिकाणी म्हणजेच भरभरून या ठिकाणी जे काही मतं आहेत ती मिळालेली आहेत. त्यामुळे महायुतीचं पुन्हा एकदा सरकार स्थापन होतं आहे. म्हणून महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरेच होतील. तुम्हाला काय वाटते, कोण मंत्री झालं पाहिजे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडू शकता. पुढे बघा, तेच आहे, मी तुम्हाला आता सांगितलेले पैसे कधी येतील. बघा, मी महाराष्ट्र संभाजीनगर येथील आहे, या महिन्यातील पैसे येतील की नाही. मग शिला माले, बघा शिलाताईंनी देखील तोच प्रश्न विचारला होता. आता बघा, पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे. पल्लवी सत्कार यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, आज येतील का SBIला. बघा, या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपण जर पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी माहिती सांगितली जाते. SBI अकाउंट चालणार नाही, पोस्टाचं अकाउंट चालणार नाही, बँक ऑफ बडोदा चालणार नाही, किंवा या 10 अकाउंटमध्ये येतील, या 12 अकाउंटमध्ये येतील, या 15 अकाउंटमध्येच पैसे येतील. अशा पद्धतीची तुम्हाला माहिती वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते. परंतु लक्षात घ्या, अशा पद्धतीचे कुठलेही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमचं अकाउंट कोणत्याही बँकेत असेल तरी देखील तुम्हाला पैसे येतील. फक्त तुमचं अकाउंट जे त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे, म्हणजेच तुमचं अकाउंट ऑनलाईन पद्धतीने असलं पाहिजे. DBT इनेबल तुमच्या अकाउंटला असलं पाहिजे, तर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. DBT इनेबल आधार सेटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितले. तुमच्या अकाउंट ज्या ठिकाणी त्या बँकेत जा, त्यांना रिक्वेस्ट सांगा, ते करून देतील. किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक, बघा IPPBचं अकाउंट उघडू शकता. हे अकाउंट उघडण्यासाठी पोस्टात जा, पोस्टात त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे, ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील. 24 तासात तुमचा आधार लिंक होऊन जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येऊन जातील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा अर्ज मंजूर आहे का ते देखील चेक करा. अर्ज मंजूर आहे का ते देखील चेक करा. भरपूर अर्ज जे आहेत ते ह्या ठिकाणी सप्टेंबरच्या शेवटीला किंवा ऑक्टोबर 15पर्यंत या ठिकाणी भरलेले, ते अर्ज अजून पेंडिंगमध्ये आहेत. त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचा अर्ज मंजूर आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे, 5 डिसेंबरला शपथविधी होतोय. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे. ठीक आहे, फायनल तारीख झाली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.